महाबळेश्वर तालुक्यातलं थंड हवामान आणि सुपीक माती या स्ट्रॉबेरीसाठी वरदान ठरले आहेत. इथल्या शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांट्स पासून लाखो रोपांची निर्मिती केली आहे आणि हाच त्यांच्या आजच्या यशाचा गुपित मंत्र आहे. 1 एकरमध्ये 2 ते 2.5 लाख रोपे तयार होत असून यामधून 20 ते 22 लाख रुपयांचा नफा शेतकऱ्यांना मिळतो. सध्याच्या हंगामात 8 ते 12 रुपयांपर्यंत एका रोपाचा दर मिळत आहे. मी तुषार शिवचरे. तसं बघायला गेलं तर महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीसाठी पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर प्रचलित आहेच. यावर्षी पाऊस भरपूर झाला तरी पण आम्हाला स्ट्रॉबेरीला काय कुठला फटका बसलेला नाही. सर्व शेतकरी आनंदी आहे, उत्पन्नही चांगलं आहे आणि आता हे आपले रोप कटिंग चालूच आहे. आता आपली रोपं ही बाहेरच्या राज्यात हरियाणा, उटी, म्हैसूर या भागात आपली आता रोपं पाठवण्याचं काम चालूच आहे. आता ह्या वर्षी बाहेरून रोपं कमी आली, आयात कमी झाली, त्यामुळं शेतकऱ्यांनी ज्यांनी रोपं तयार केली त्यांना भरघोस असा फायदा झालेला आहे. आता ह्या वर्षी माझं बी एकरी 20-25 लाखाचं उत्पन्न माझं निघालेलं आहे. नमस्कार, मी प्रवीण पवार. स्ट्रॉबेरीचे नर्सरी प्लांट आता काढायला चालू झालेले आहेत. वाई, महाबळेश्वर, जावली या भागातून परराज्यात स्ट्रॉबेरीची आता विक्री चालू झालेली आहे. माझं हे तुम्ही बघत असाल, हे क्षेत्र आहे जवळपास 1.25 एकर. 7,000 मदर प्लांट आम्ही स्पेन, इटलीवरनं मागवला होता आणि त्यातून मला भरघोस असं उत्पन्न ह्या वर्षी, रेटसुद्धा चांगला मिळाला आणि एकंदरीत वातावरणानं चांगली साथ दिली, निसर्गानं चांगली साथ दिली. पाऊस कमी जास्त होता पण हे पीक ह्या वर्षी आम्हाला समाधानकारक आलं आहे आणि रेटसुद्धा चांगला मिळाला आहे. 10 रुपये प्रति रोपाला आपल्याला रेट मिळालेला आहे आणि ह्या क्षेत्रात माझं जवळपास 8,000 मदर प्लांट आम्ही मागवला होता. त्यातून आम्हाला कमीत कमी 3 लाख रोप आम्हाला मिळणार आहे आणि आता कटिंग तुम्ही बघताय चालू आहे. तर शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला बगल देत असं थोडंसं वेगळं काहीतरी केलं पाहिजे. पावसानं हजेरी लावली असली तरी रोपांचा दर्जा टिकू नये. शेतकरी सांगतात की यावर्षी मुसळधार पावसातही मदर प्लांट्सने उत्तम प्रतिसाद दिला आणि रोपांची निर्मिती अपेक्षेपेक्षा चांगली झाली. राज्यातील अनेक भागातून या रोपांची मागणी असताना परराज्यातील शेतकरी आणि एजंट्स देखील मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी महाबळेश्वर आणि वाई परिसरात दाखल झालेत. महाबळेश्वर, वाई, जावळी, सातारा पश्चिम विभाग परिसरात स्ट्रॉबेरीच्या 14 जातींची लागवड केली जाते. या रोपांची गुणवत्ता उत्कृष्ट असल्यामुळं परराज्यात मोठ्या प्रमाणावर डिमांड आहे. यामुळं स्थानिक शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फायदा होतोय. साताऱ्याच्या भूमीतून तयार होणाऱ्या या स्ट्रॉबेरीच्या रोपांनी आता देशभरात गोड सुवास पसरवलाय. आधुनिक शेतीचा उत्तम नमुना आणि स्वावलंबी शेतकऱ्यांचा प्रेरणादायी प्रवास. महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिला आहे की जिद्द आणि नवोन्मेषाने शेती ही सोनं उगवू शकते.